आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. पिंपळनेर नगरपरिषद पोटनिवडणूक 2026चा प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक 2च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शिवसेनेचे धनुष्यबाण अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग 2 अ मधून दिलीप नीलकंठ चौरे आणि प्रभाग 2 ब मधून वसीमा आबिद शेख हे उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारार्थ प्रभागात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विकास कामे हाच प्रचाराचा मुख्य अजेंडा. उमेदवारांनी प्रभागात गेल्या काही काळात झालेली कामे जनतेसमोर ठेवून मतांचा जोगवा मागितला आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील कामांचा समावेश आहे: सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे बळकटीकरण, अंडरग्राऊंड गटारी, सांडपाण्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी भूमिगत गटार योजना, LED पथदिवे, रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी संपूर्ण प्रभागात आधुनिक पथदिवे. हे सर्व विकास कामे संजय नगर, रोशन नगर, बिजासनी नगर, अथर्व सोसायटी, रुद्राक्ष सोसायटी, रेश्मा भोये नगर आणि DJ अग्रवाल इंग्लिश मीडियम परिसर या भागात यशस्वीपणे राबवण्यात आली आहेत. पुढील संकल्पना: स्मार्ट प्रभाग बनवणार. आगामी काळात प्रभाग 2ला एक मॉडेल प्रभाग बनवण्यासाठी उमेदवारांनी आपला जाहीरनामा म्हणजेच पुढील संकल्पना जाहीर केली आहे. 1. स्मार्ट प्रभाग. संपूर्ण प्रभागात सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणे. 2. आरोग्य सुविधा. नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणे. 3. रेग्युलायझेशन. संजय नगर, रोशन नगर आणि नीलकंठ नगर येथील मालमत्ता कायदेशीररित्या रेग्युलाइज करणे. 4. योजना. बेघरांसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबवणे. 5. पाणी सुविधा. स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा आणि नवीन बोरिंग सुविधा उपलब्ध करणे. 6. स्वच्छता. प्रभाग कचरामुक्त करण्यासाठी प्रत्येक महिन्यात विशेष साफसफाई मोहीम राबवणे. मतदारांना जाहीर आवाहन: सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी धावून येणारा एकच पक्ष म्हणजे धनुष्यबाण असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे. धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. मतदानाची महत्त्वाची माहिती: दिवस व दिनांक: शनिवार 20 जून 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. मतदानाचे ठिकाण: जीप शाळा, इंदिरानगर, पिंपळनेर. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा.